अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आमच्यामध्ये स्वागत करते। नॅचरल सुरुवात करते। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आपल्यास कळालं असेल की आजचा व्हिडिओ हा कशावर असणार आहे, कारण की आपल्या सगळ्यांना आता माहिती आहे की परवा बुधवारी 29/02/2026 या दिवशी गुरुपौर्णिमा आली आहे। जी व्यास पौर्णिमा देखील आहे आणि सोबत आषाढी पौर्णिमा देखील असणार आहे। अत्यंत प्रभावी दुर्मिळ योग एकाच दिवशी आलेले आहे, त्यामुळे खूप प्रभावी दिवस आहे। आणि आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी, दत्त भक्तांसाठी, ज्यांनी आयुष्यामध्ये गुरु केले आहे त्या प्रत्येकांसाठी हा दिवस खूप खूप जास्त महत्त्वाचा आहे। आणि गुरुपौर्णिमा हा दिवस वर्षातून फक्त एकदाच येत असतो, त्यामुळे त्याचं महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात आहे। आणि ज्यांना कोणाला स्वामींना गुरु मानून गुरु करायचं असेल किंवा दत्त महाराजांना गुरु करायचं आहे किंवा तुम्हाला तुमच्या ज्यांना कोणाला तुम्हाला गुरु करायचं आहे आयुष्यामध्ये, त्यांनी नक्कीच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून त्यांना गुरुपद द्यायचं असतं आणि मग ते आपल्याला सेवेकरी किंवा शिष्य पण आपला स्वीकार करत असतात। मी नक्की सांगेल की आजचा व्हिडिओ खूप खूप जास्त महत्त्वाचा आहे, त्यामुळे नक्की जास्त जास्त शेअर करा। मी सुरुवातीला सांगते कारण की त्या प्रत्येक नवीन स्वामी भक्तापर्यंत, दत्त भक्तापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे। कारण की आपणास माहिती आहे की खूप असे स्वामी भक्त आहेत जे नव्याने आपल्या स्वामी मार्गात आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना माहिती नाही की गुरु पौर्णिमा कशी साजरी करायची असते। त्यामुळे घरच्या घरी आपण आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो असेल, मूर्ती असेल, त्याच्यावर अभिषेक कसा करायचा आहे, सोबत आपल्याला कुठले मंत्र स्तोत्र पठण करायचे आहेत। अत्यंत साधी, सोपी आणि कमी वेळेत होणारी अशी साधी सुधी पूजा तुम्हाला सांगणार आहे। पण आपल्या दिंडोरपेठ स्वामी समर्थ केंद्राप्रमाणेच ही सेवा आणि पूजा आणि अभिषेक असणार आहे। सर्व काही सांगणार आहे तुम्हाला, त्यामुळे जास्त काही तामझाम नाही, काही नाही। अत्यंत थोडक्या गोष्टींमध्ये, थोडक्या साहित्यामध्ये आपलं फक्त सेवा करायची आहे आणि पूजा अभिषेक करायचा आहे, पूजा मांडणी देखील करायची आहे। कारण की आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांना काय महत्वाचं आहे, तेव्हा तुम्ही मनापासून श्रद्धेने फक्त त्यांचं नामस्मरण करा, सेवा करा, हे जास्त त्यांना प्रिय आहे बाकीच्या इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा। त्यामुळे यथाशक्ती आपल्या कुवतीप्रमाणे आपण गुरुपौर्णिमा साजरी करावी, हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगते आहे। नाहीतर ह्याचं बघितलं त्याचं बघितलं म्हणून आपण आपलं विना काही म्हणतात ना की गुरुमाऊली कर्ज काढून सण साजरा करू नये, त्या पद्धतीने करू नका। यथाशक्ती आपल्या घरात जेवढं साहित्य आहे तेवढ्यामध्ये जरी तुम्ही केलं गुरुपौर्णिमा साजरी तरी सुद्धा चालणार आहे। आता आजच्या वेळी तुम्हाला सांगितलं किंवा तुमच्या घरामध्ये जर स्वामींची मूर्ती सुद्धा त्याच्यावर अभिषेक कसा करायचा आहे, कुठले मंत्र स्तोत्र पठण करायचे ते तुम्हाला सांगणार आहे। सोबत पूजा मांडणी कशी असायला पाहिजे ते दाखवणार आहे। आणि अजून एक महत्वाचं, जर मूर्ती नाही फोटो आहे तर मग फोटोवर कसा अभिषेक करायचा, कुठले मंत्र स्तोत्र पठण करायचे ते पण तुम्हाला सांगणार आहे। आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी जे आपण गुरुपद देतो ते अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने परत एकदा आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला। आणि ते कधी आपण गुरुपद द्यायचं असतं, म्हणजे अभिषेकाच्या आधी किंवा नंतर, हे सगळं काय दाखवणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचं, गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुठल्या सेवा आपण करायला पाहिजे हे पण तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे। त्यामुळे नक्कीच जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला कुठलीही शंका निर्माण होणार नाही। तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे येत्या परवा 29 गुरुपौर्णिमा आहे। आता गुरुपौर्णिमा म्हटलं तर आपल्या सगळ्यांची अक्षरशः म्हणजे आजपासूनच अशी तयारी चालू असते की गुरुपौर्णिमे दिवशी मला काय करायचं आहे। खूप जणांचे 21 दिवसाचे पारायण चालू आहे, कोणाचे 11 दिवसांचे, कोणाचे 7 दिवसांचे, कोणाकोणाचे तर श्री गुरुजी ग्रंथाचे 3 दिवसीय 7 दिवसांचे देखील पारायण चालू आहे। मला खूप जणांचे कमेंट येत आहे, त्यामुळे मला माहिती आहे की खूप जण ही सेवा करत आहेत गुरुपौर्णिमेनिमित्त। त्यामुळे त्या सगळ्यांना सांगेल, सेवा करा, मनावून सेवा करा। आणि मी खरं सांगते, नक्कीच मी दत्त स्वामी महाराजांकडे नक्कीच प्रार्थना करेल की त्या सगळ्यांसाठी जे मनापासून श्रद्धेने सेवा पारायण त्यांनी सुरू केलं आहे, ज्या काही अडचणी, इच्छा ज्या काही असतील नक्कीच अडचणी दूर कराव्या आणि इच्छा पूर्ण कराव्या, नक्कीच मी प्रार्थना करेल। फक्त मनापासून तुम्ही सेवा करा, बस बाकी सगळं काही स्वामींवर सोपवून द्या, ते सगळं काही बघून घेतील। आता आपल्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरच्या घरी आपल्याला आता देवघरा ज्यांना जागेचा प्रॉब्लेम आहे, छोटंसं घर आहे, 1 RK आहे किंवा किचन बेडरूम एवढंच काही असतं, किचन हॉल एवढंच असतं, जागा कमी असते, त्यावेळेस आपण पूजा मांडणी वेगळी जर नाही केली तरी सुद्धा चालणार आहे। फक्त देवघरात जरी, जिथे तुमचं स्वामींचं स्थान आहे तिथे जरी तुम्ही अभिषेक करून परत मूर्ती स्थापित केली, तिथे जरी देवघरात जरी तुम्ही गुरुपौर्णिमा साजरी केली तरी सुद्धा चालणार आहे। असं नाही की वेगळीच पूजा मांडणी करायला पाहिजे, असं काही नाही आहे। खूप जणांचा प्रश्न येतो म्हणून सांगते आहे। ज्यांच्या घरामध्ये जागा आहे, वेगळी पूजा मांडणी करू शकणार आहे, जिथे लहान मुलं धक्का वगैरे लावणार नाही आहेत, त्यांनी आवर्जून वेगळी पूजा मांडणी करावी, वेगळ्या जागेवर करावी, चालेल, काही हरकत नाही, यथाशक्ती करू शकता। आता सुरुवातीला मी तुम्हाला दाखवते की आता पूजा मांडणी कशी असते। आणि मी एकच सांगेन तुम्हाला, अभिषेक मी करून दाखवणार नाही, कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी खूप वेळा व्हिडिओत सांगते की सकाळी मी एक प्रॉपर अभिषेक माझा मंत्रसूत्राने होत असतो मूर्तीवरती, त्याच्यामुळे तो अभिषेक झालेला आहे। परत मी आता व्हिडिओसाठी तो अभिषेक परत दाखवणार नाही, फक्त एकच सांगेल की कशा पद्धतीने करायचं आहे, कुठले मंत्रसूत्र पठण करायचे, ते सगळं काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे, दाखवणार सुद्धा आहे, पूजा मांडणी दाखवणार आहे। ती तुम्ही प्रॉपर सिक्वेन्स वाईज म्हणजे टप्प्याटप्प्याने कशी पूजा मांडणी करायची तुम्हाला दाखवते, त्याप्रमाणे तुम्ही करायचं।
तर मंडळी तुम्ही इथे बघू शकत असाल मी प्रॉपर ऑलरेडी पूजा मांडणी करून ठेवली आहे, कारण की तुम्हाला जर व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप सगळं अभिषेक करून दाखवत जर म्हणजे मूर्ती ठेवणे फोटो ठेवणे दाखवत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि खूप जणांचे प्रश्न येतात की कमेंट येतात की ताई व्हिडिओ खूप मोठा होतो आहे, थोडक्यात सांगत जा. तर म्हटलं आपण आधी ऑलरेडी पूजा मांडणी करून ठेवलेली आहे सगळं, फक्त मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगणार आहे. आता 29 जुलैला आपली गुरुपौर्णिमा आहे. तर सर्वप्रथम पौर्णिमा तिथी जी आहे ती आपली 28 तारखेला म्हणजे उद्या सायंकाळी 6:19 सुरू होणार आहे आणि 29 जुलैला बुधवारी आपली पौर्णिमा तिथी जी आहे ती रात्री 8:06 असणार आहे. त्याच्यामुळे आपली पौर्णिमा तिथी उगवत्या तिथीनुसार 29 जुलैला असणार आहे. आता इथे बघू शकत असाल तर हे बघा, तुमच्या घरामध्ये जर वेगळी जागा असेल पूजा मांडण्यासाठी तर तुम्ही एक चौरंग किंवा पाट घ्या. त्याच्यावर तुम्हाला ती जागा स्वच्छ करून घ्या. अगोदर खाली रांगोळी वगैरे टाकायची आहे, साईडने सुद्धा रांगोळी काढून घ्यायची आहे. आपल्याला शुभ्र स्वच्छ धुतलेले लाल वस्त्र आपल्याला त्याच्यावरती अंतरायचे आहेत आपल्याला चौरंगावरती. आणि ते झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम मी एक सांगेल की बा पूजा मांडणी करताना आपल्याला नामस्मरण करत करत दिवा प्रज्वलित असावा. अग्नीच्या साक्षीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे, अभिषेक करायचा आहे. सर्व नैवेद्य दाखवणं असेल, कुठलीही आपली सेवा करणे असेल, हे सर्व काही आपल्याला अग्नीच्या साक्षीनेच करायचं असतं. त्याच्यामुळे फक्त चौरंग आणि आपण हे वस्त्र अंथरल्यानंतर आधी दिवा लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण मग सर्व पंचोपचार पूजा असेल किंवा अभिषेक सर्व काही आपल्याला नामस्मरण करत करत करायचं आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की बा इथे तुम्ही आहे आता ज्यांच्या घरामध्ये मी एक सांगेल की ज्यांच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल, तर माझ्याकडे मूर्ती पण आहे, फोटो पण आहे आणि एक मोठा फोटो पण आहे माझ्या घरामध्ये. तर आता मूर्ती आहे माझ्याकडे पंचधातूची, अतिशय जड अशी आहे, ही म्हणजे देवघरामध्ये असते. तर आता काय करायचं आपल्याला, सर्वप्रथम आता आपण ज्यावेळेस वस्त्र वगैरे अंथरून घेतले, दिवा लावून घेतला, तर आपल्याला काय करायचं, तांबणामध्ये आपण सुरुवातीला काय करायचं, गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची. आपल्याला माहिती आहे की बा गणपती बाप्पा कुठलीही पूजा असेल, कुठे शुभ कार्य असेल त्यावेळेस गणपती बाप्पाचं सुरुवातीला आधी स्मरण केलं जातं. त्याच्यामुळे अशा या तांबणामध्ये खाली एक छोटासा पाट घ्या वाटलं असतं, त्या पाटावर तुम्हाला गणपती बाप्पाची जी काही मूर्ती आहे ती मध्ये घ्यायची. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असं 5 वेळेस तुम्हाला पंचामृताने पाण्याने पंचामृताने असं करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि ती तुम्हाला इथे स्वामींच्या उजव्या हाताला तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित करायची आहे. तर बघू शकत असाल, विड्याची 2 पानं घ्यायची, अक्षदावरती गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित करायची आहे. त्यांना जानवं, वस्त्र, दुर्वा असेल तर दुर्वा, फूल अर्पण करायचं आहे आपल्याला आणि गुळ खोबऱ्याचे ते नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे गणपती बाप्पांना. ते झालं ते आणि गणपती बाप्पाला पंचोपचार म्हणजे हळद कुंकू धूप दीप दाखवायचं आहे. ते केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ते इथं गणपती बाप्पाची अभिषेक वगैरे झाला की त्यानंतर ते म्हणजेच आता स्वामींची मूर्ती, तुमच्या देवघरात जर स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींची मूर्ती आपल्याला अशी तांबण घेऊन चौरंग ठेवायचा, त्याच्यावरती मूर्ती ठेवायची आणि त्याच्यावर तुम्हाला अभिषेक करायचा असतो स्वामींच्या मूर्तीवर. तुम्हाला पंचामृताने करायचं तुम्ही पंचामृताने करा, साध्या प्यायच्या पाणी जरी केला तरी सुद्धा चालणार आहे अभिषेक. आता सर्वप्रथम काय करायचं आहे तुम्हाला, तर आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर आता अभिषेक करताना कुठले मंत्र स्तोत्र पठण करायचे आहे. तर एकच सांगेल मी तुम्हाला, जर तुम्हाला कुठले मंत्र स्तोत्र संस्कृतमध्ये पठण करायला अवघड जात असेल तर फक्त श्री स्वामी समर्थ म्हणून जरी अभिषेक केला तरी सुद्धा चालणार आहे. आणि ज्यांना मंत्र स्तोत्र पठण करायला वेळ आहे त्यांनी काय करायचं, तुम्हाला एक वेळेस किंवा 16 वेळेस पुरुष सूक्तम आणि श्री सूक्तमचं पठण करून तुम्हाला स्वामींची मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आपल्याकडे गळती असते बघा, जे तिथून पाणी थेंब थेंब गळतं, ती गळती जरी तुम्ही याच्यावरती लावली, जर स्वामींची मूर्तीवर ठेवली त्याच्यावरती गळती लावली, वरून थेंब थेंब पाणी गळतं. जर आता गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे आपल्याला सेवांमध्ये कुठल्या प्रकारची कंजूसी करायची नाहीये बरं का. त्याच्यामुळे रोज ठीक आहे आपण एक वेळेस म्हणून आपण सेवा करून घेतो, पण जर तुम्हाला गुरुपौर्णिमेला जर वेळ असेल तर आवर्जून सांगेल लवकर उठा सकाळी आणि स्वामींच्या मूर्तीवर तुम्हाला 16 वेळेस श्री सूक्तम 16 वेळेस पुरुष सूक्तम म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. जमलं तर 1 वेळेस पवमान सूक्तम म्हणून सुद्धा अभिषेक नक्कीच करा, कारण की आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये स्तोत्र मंत्र दिलेले आहे. ज्यांना मराठी हवी आहे त्यांनी मराठीमध्ये पठण करा, ज्यांना संस्कृतमध्ये त्यांनी संस्कृतमध्ये सुद्धा तुम्ही पठण करू शकता. तर अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक केल्यानंतर आता स्वामींच्या मूर्तीवर आपण अभिषेक करणार आणि मी एकच सांगेल, ज्यांना शक्यच नाही त्यांनी एक वेळेस जरी पुरुष सूक्तम श्री सूक्तम आणि पवमान सूक्तम 1 वेळेस पठण जरी केलं, तिन्ही पण एक वेळेस तरी सुद्धा चालणार आहे. आता इथे अभिषेकाचं पाणी तयार होईल, तर ते पाणी तयार झाल्यानंतर ते पाणी जे आहे ते आपल्याला वेगळ्या एका तांब्यामध्ये किंवा ग्लासमध्ये फुलपात्रामध्ये काढून घ्यायचं आहे. ते खूप महत्वाचं आहे बरं का, शेवटी मी तुम्हाला सांगेल ते का महत्वाचं आहे, तर ते खूप महत्वाचं आहे. त्यानंतर आता हे झालं, मग स्वामींची मूर्ती उचलायची, स्वच्छ पुसून घ्यायची, एक स्वच्छ कपडा घ्यायचा पुसून घ्यायची. मग स्वामींना इथे थोड्याशा अक्षदा ठेवून आपल्याला इथे विराजमान करायचं आहे पूजेमध्ये. त्यानंतर तुम्ही त्यांना स्वामींच्या आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्वामींची मूर्ती स्वच्छ पुसून घेतल्यानंतर सगळ्यात महत्वाचं स्वामींना जे सगळ्यात प्रिय आहे ते म्हणजे हिना अत्तर. अशा प्रकारे तुम्हाला स्वामींच्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रात किंवा जिथे कुठे अत्तर मिळेल तिथे हिना अत्तर विचारा,
ते स्वामींना खूप जास्त प्रिय आहे. तर हे हिना अत्तर छोटंसं कापसाच्या बोळ्यावरती लावून घ्यायचं किंवा फुलांवर लावून घ्या आणि ते स्वामींच्या छातीला, दोन्ही हाताला किंवा सर्व ठिकाणी आपला तोंड, चेहरा सोडून आपला सर्व ठिकाणी आपल्याला ते हिना अत्तर लावायचं आहे. ते लावल्यानंतर आपल्याला त्यांना वस्त्र, माळ जे काही तुम्ही आणलं असेल नवीन ते सर्व काही त्यांना परिधान करायचे आहेत, मुकुट वगैरे असेल ते त्यांना तुम्हाला घालायचं आहे. हे केल्यानंतर आता हे झालं मूर्तीचं. आता मूर्ती आणि 2 लोड असेल तर लोड पण ठेवू शकता, कारण की स्वामींना माहिती आहे तुम्हाला लोड पण खूप जास्त प्रिय आहेत, हे ठेवू शकता. आता खूप लोकांचा प्रश्न की ताई आमच्याकडे मूर्ती नाही, फोटो आहे, मग फोटोवर कसा अभिषेक करायचा? तर मी एक सांगेल की फोटोवर अभिषेक करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आता समजा तुम्हाला तुमच्या घरात फोटो आहे तर काय करायचं, आता या ठिकाणी जसं आपण मूर्ती मांडली आहे त्याच पद्धतीने आपल्याला हा फोटो आहे तो इथे मांडायचा. फोटो इथे घ्यायचा आणि फोटो आधी स्वच्छ पुसून घ्यायचा, इथे ठेवायचा आणि आपल्याला फोटोच्या समोर बसून अग्नी प्रज्वलित, धूप प्रज्वलित असावा आणि समोर आपल्याला काय करायचं आहे, हिना अत्तर जे आहे ते हिना अत्तर हातामध्ये घ्यायचं कापसाला लावून आणि आपल्याला 1 वेळेस किंवा 16 वेळेस श्री सुक्तम, पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे. तुम्ही यथाशक्ती 1 वेळेस किंवा 16 वेळेस तुम्ही पठण करू शकता. फक्त पवमान सुक्तम 1 वेळेस म्हणायचं आहे. तर ते तुम्हाला पठण करायचंय हातामध्ये कापसाचं, म्हणजे कापसाला लावून अत्तर घेऊन हातामध्ये घेऊन ते पठण करायचं आहे. पठण करून झालं की आपल्याला ते हिना अत्तर स्वामींच्या छातीला सर्व ठिकाणी लावायचं आहे, फोटोला. ते लावल्यानंतर मग स्वामींची आपल्याला पंचोपचार पूजा नंतर करायची असते. तर तुम्हाला कळालं असेल, मूर्ती असेल तर पाण्याने अभिषेक करावा, फोटो असेल तर फोटोला आपण पाण्याने अभिषेक करू शकत नाही. त्याच्यामुळे आपला पुरुष सुक्तम, श्री सुक्तम, पवमान सुक्तम 1 वेळेस म्हणून आपण हे हिना अत्तर जे आहे ते आपण स्वामीच्या फोटोला लावायचं आहे. हे झालं. आता येतं ते म्हणजेच काय, आता सगळ्यात महत्वाचं आता स्वामींची पंचोपचार आपल्याला पूजा जी असते ती आता करायची आहे. आता पंचोपचार पूजा करताना आपल्याला काय करायचं आहे, आपला स्वामींना गंध लावायचा आहे सुरुवातीला. तर स्वामींना गंध लावताना काय म्हणायचं, श्री स्वामी समर्थ महाराजांना नमः, शुद्धोदक आपला गंध म्हणजे अष्टगंध समर्पयामी म्हणून अष्टगंध लावायचा आहे. त्यानंतर येतं ते म्हणजेच काय, आपल्याला आता स्वामींना फुल अर्पण करायचं. तुमच्याकडे यथाशक्ती जी फुलं असेल तुम्ही ती फुलं अर्पण करू शकणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं, स्वामींना चाफा खूप आवडतो. आता मला चाफा काल मिळाला नाही म्हणून मी बाकीची फुलं ठेवली आहे, पण मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून चाफा शोधून आणणार आणि नक्की स्वामींना ठेवणार आहे. त्यामुळे तुम्हाला पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी उद्या जर चाफा मिळाला तर चाफा आणून ठेवा. चाफा खूप महत्वाचा आहे, स्वामींना चाफा खूप आवडतो, त्यामुळे तुम्ही ते चाफा सुद्धा फुलं ठेवू शकतात. तर स्वामींना फुलं अर्पण करताना आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना नमः, आपण ऋतोत्कालभ पुष्पम समर्पयामी असं म्हणायचं आहे. त्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना नमः, दीपम समर्पयामी, नंतर धूपम समर्पयामी असं म्हणायचं आहे. हे केल्यानंतर आपल्याला आता हे झालं, मूर्तीला पण तसंच करायचं आहे आणि फोटोला पण तसंच करायचं आहे आपल्याला. तर आपला अष्टगंध आधी अत्तर लावावं स्नान झाल्यानंतर, त्यानंतर अष्टगंध लावायचा आहे, त्यानंतर तुम्हाला त्यांना फुलं अर्पण करायचे आहे, त्यानंतर धूप दाखवायचं, नंतर दीप दाखवायचा आहे. फक्त ओवाळून आरती आपण करायची, नंतर फक्त तात्पुरतं दीप ओवाळून घ्यायचं आहे. तर हे झाल्यानंतर तुम्हाला जे काही नैवेद्य तुम्ही त्या दिवशी बनवणार आहेत, आता स्वामींना नैवेद्य कोणता आवडतो, तर त्यांना बेसनाचे लाडू आवडतात, गोड कुठला पण एक पदार्थ तुम्ही ठेवू शकता. आता सध्या तर मी ते साखर ठेवली आहे, तुम्ही ड्रायफ्रुट्स, फळं किंवा तुम्हाला जे काही दाखवायचं ते तुम्ही दाखवू शकता. जे काही तुम्हाला त्या दिवशी नैवेद्य बनवायचं, तर खूप जणांचं गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणाचं उद्यापन असणार आहे, स्वामीच्या सारामृत ग्रंथाचं पारायणाचं उद्यापन असणार आहे. त्यामुळे तुम्ही पुरणपोळीचं नैवेद्य दाखवा किंवा तुम्ही बेसनाचे लाडू ते दाखवा. ज्यांना वेळ नाही आहे किंवा ज्यांना शक्य असेल त्यांनी साधं सात्विक जेवण बनवावं, त्याच्यामध्ये घेवड्याची भाजी असावी आणि गोड एखादा पदार्थ असावा, ते तुम्ही इथे नैवेद्य जरी दाखवला तरी सुद्धा चालणार आहे. आता नैवेद्य दाखवताना कसं करायचं तुम्हाला सांगते. आता समजा इथे मी आता नैवेद्य ठेवणार आहे बरं का. आता समजा हा छोटासा नैवेद्य का असे ना आणि किंवा अन्नाचा मोठा नैवेद्य का असे ना, मी तुम्हाला करून दाखवते. तर काय करायचं, सर्वप्रथम पाण्यामध्ये 2 बोटं बुडवायची. ही 2 बोटं असतात ती पाण्यात बुडवायची आणि इथे आपल्याला एक चौरस बनवायचा असतो. अन्नाचा नैवेद्य किंवा छोटासा नैवेद्य दाखवताना एक स्क्वेअर बनवायचा, चौरस बनवायचा पाण्याचा. त्याच्यावर मग तुम्ही अन्नाचा जो काही नैवेद्य बनवणार आहे पंचपक्वानात तो असेल किंवा छोटासा नैवेद्य तो याच्यावर ठेवायचा. त्यानंतर परत आपल्याला इकडे जिथे पाण्याचा ग्लास किंवा तांबा ठेवणार आहे तिथे पण आपल्याला एक चौरस बनवायचा आहे या 2 बोटांनी. परत त्याच्यावर आपल्याला एक छोटासा तांब्या किंवा हे ठेवायचं आहे. ते ठेवल्यानंतर आता काय करायचं, एखादं तुळशी पत्र घ्यायचं. तुळशी पत्र घेऊन आपल्याला ते पाण्यात बुडवायचं आहे आणि मग काय म्हणायचं, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. हे झालं 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणून. मग ते तुळशी पत्र आपल्याला इथे ठेवायचं. तर तुळशी पत्र मी तोडले नाहीत म्हणून सांगते, त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. अजून एक दुसरं तुळशी पत्र घ्यायचं, ते पाण्यात बुडवायचं आणि त्यानंतर परत काय म्हणायचं,
सत्येन्तवर्तेन परिसिञ्च्याम्यं तस्य पितृवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् सत्येन्तवर्तेन परिसिञ्च्याम्यं तस्य पितृवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् सत्येन्तवर्तेन परिसिञ्च्याम्यं तस्य पितृवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् असं 3 वेळेस म्हणून आपल्याला त्यानंतर काय करायचं, एक तुळशीपत्र जे आहे, आता तुळशीपत्र परत आपण ते पाण्यात बुडवायचं. मग काय म्हणायचं, नैवेद्यापासून ते स्वामींच्या मूर्तीपर्यंत किंवा फोटोपर्यंत आपण तो तुळशीपत्र न्यायचा असतो. म्हणजे काय, नैवेद्य ग्रहण करा. तर मग काय म्हणायचं, ओम प्राणाय स्वाहा, ओम अपणाय स्वाहा, ओम व्याणाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समनाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा, असं म्हणून ते तुळशीपत्र आपण स्वामींच्या मूर्तीजवळ किंवा फोटोजवळ ठेवायचं. तुळशीपत्राचं जे काही देठ आहे ते स्वामींकडे असावं, अशा पद्धतीने ते इथे मूर्तीजवळ किंवा फोटोजवळ ठेवायचं आहे. तर हे झालं नैवेद्य दाखवून. नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला तर काय करायचं आहे, स्वामींना तुम्हाला गुरुपद द्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, गुरुपदाच्या पण अगोदर आता जे काही आपण स्वामींचं जे काही अभिषेकाचं तीर्थ आहे ते बाजूला ठेवलं होतं. समजा आता हे अभिषेकाचं तीर्थ आहे समजा ह्याच्यामध्ये, तर आता काय करायचं, हे अभिषेकाचं तीर्थ जे आहे आपल्याला घरातल्या प्रत्येकाने हे तीर्थ आपल्याला एक मंत्र म्हणून ते घ्यायचं आहे, आपल्याला प्राशन करायचं आहे. आता सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्याला, आता आपल्याला मी तुम्हाला मंत्र इथे परत टीप करून देईल, वाटलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला टाकून देईल, पण नक्कीच तो मंत्र म्हणूनच आपल्याला तो म्हणजे ते तीर्थ प्राशन करायचं आहे. ते खूप महत्वाचे बरं का, त्यामुळे तीर्थ टाकून द्यायचं नाही आणि ते तीर्थ आपल्याला मंत्र पठण करूनच प्यायचं आहे, प्राशन करायचं आहे. आता काय करायचं, मंत्र, आता समजा हे तीर्थ आहे, हे तीर्थ अभिषेकाचं हे हातामध्ये असं मी घेतलं, समजा असं हे हातात तीर्थ घेतलं आहे आणि स्वामींच्या मूर्तीसमोर बसूनच, पूजेसमोर बसूनच हे तीर्थ प्राशन करायचं आहे. मंत्र कुठला आहे, अकाल मृत्यू हरणं सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादुदकम तीर्थ जठरे धारम्यहम शिरसा धारम्यहम, असं म्हणायचं आणि हे तीर्थनंतर तुम्हाला प्राशन करायचं आहे. घरातल्या प्रत्येकाने, लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाने हे तीर्थ हा मंत्र म्हणून प्राशन करायचं आहे. ते स्वामींच्या अभिषेकाचं तीर्थ आहे म्हणून सांगते आहे. म्हणून प्यायच्या पाण्याने अभिषेक करा स्वामींच्या मूर्तीवर. मग समजा पंचामृत सुद्धा तुम्ही हातामध्ये घेऊन तुम्ही करा, पण नक्कीच हा मंत्र तुम्हाला खूप महत्वाचा आहे. त्यानंतर येते ते म्हणजेच काय, आता गुरुपद देताना कसं करायचं. आता गुरुपद द्यायचं आहे आपल्या घरच्या घरी, तर स्वामींचा काय करायचं, आपल्याला एक नारळ लागेल आणि गुलाबाचं फूल लागेल. आता बघा, एक गुलाबाचं फूल आणि नारळ असं आपल्याला, आता तीर्थप्राशन करून झालं, हातामध्ये नारळ आणि गुलाबाचं फूल घ्यायचं आणि अजून एक, आता हे आपल्याला स्वामींच्या पूजेसमोर बसूनच करायचंय, आसनावर बसायचं आणि आपल्याला गुरुपद घ्यायचं आहे. आता गुरुपद घेताना काय बोलायचं नेमकं ते तुम्हाला सांगते आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा इथे तुम्हाला टिप करून देईल. आता हातामध्ये घ्यावं, सर्वप्रथम मन एकाग्र करावं, चित्त शांत करावं, कुठेही चित्त भरकटणार नाही याप्रमाणे राहावं. आणि ते केल्यानंतर आता काय करायचं, डोक्यावर महिलांनी पारंपरिक पोशाख परिधान करावा. मी एकच सांगेल, काळं वस्त्र घालून आपण कुठलीही पूजा करायची नाही आहे गुरुपौर्णिमेची. आणि या दिवशी आपल्याला गुरुपद घेताना काय बोलावं, तर श्री स्वामी समर्थ महाराज आजच्या गुरुपौर्णिमेपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत आपण माझे गुरुपद स्वीकारावे. तुम्हीच माझे गुरु, सद्गुरु, परमगुरु, परात्पर गुरु व गुरुतत्व आहात. आजपासून माझा योगक्षेम चालवण्याची जबाबदारी तुमची आहे. गुरुदक्षिणा म्हणून मी आपली सेवा, भक्ती व आज्ञापालन करीत राहीन, असं तुम्हाला इथे गुरुपदामध्ये बोलायचं आहे. हातामध्ये नारळ घेऊन बोलायचं आहे आणि हे त्यानंतर नारळ जे आहे तुम्हाला इथे स्वामींच्या इथे बाजूला ठेवायचं आहे. म्हणजे घरच्या घरी गुरुपद जर घेणार असाल तर तुम्हाला अशा पद्धतीने ते नारळ बाजूला ठेवायचं आहे. गुलाबाचं फूल असं आणि हे ठेवायचं आहे. केंद्रात जर जाणार असाल, केंद्रात पण गुरुपद मिळत आहे आपल्याला, त्यामुळे केंद्रात पण तुम्ही नारळ गुलाबाचं फुल घेऊन जा. ज्यांना केंद्रात शक्य त्यांनी केंद्रामध्ये जाऊन गुरुपद घ्या, चालेल, काही हरकत नाही. ज्यांना पावसा पाण्यामुळे किंवा इतर कुठल्या गोष्टीमुळे केंद्रात जाणं शक्य नाही आहे, त्यांनी घरच्या घरी अशा पद्धतीने जर गुरुपद घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. तर मला सांगायच्यात काही अवघड आहे का, तर नाही. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला अभिषेक सांगितला आहे, तुम्हाला गुरुपद कसं घेते सांगितलं आहे, आपल्याला तीर्थ कसं प्राशन करायचं मंत्र म्हणून ते पण सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, सगळं झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला आरती करायची. आता स्वामींची आरती करताना आरती कुठली म्हणायची, तर तुम्हाला जी स्वामींची आरती ती तुम्ही स्वामींची आरती म्हणू शकता. आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये बघा स्वामींची आरती दिलेली आहे, आपल्याला ती म्हणायची आहे, ती तुम्ही म्हणू शकता. किंवा तुम्ही स्वामी सगळ्यात महत्वाची आरती कुठल्या घ्यायच्या, गणपती बाप्पाची आरती घ्यावी, स्वामींची आरती घ्यावी, दत्त महाराजांची आरती घ्यावी, किंवा तुम्हाला अजून कोणाची आरती तुम्ही आरती घेऊ शकता, चालेल, काही हरकत नाही. त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला या दिवशी आरती वगैरे करायचं आहे. तुपाची दिवाणी करा किंवा कापुराणी करा, पण आरती नक्की करावी. तर अशा पद्धतीने तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने सांगितली आहे कशी गुरुपौर्णिमेची पूजा मांडणी असावी ते. आता आपण सेवा या दिवशी काय करायचे आपण बघूया. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. पूजा मांडणी, अभिषेक, तीर्थ सर्व काही सांगितलं, गुरुपद कसं घ्यायचं साध्या सोप्या पद्धतीने ते पण सांगितलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचा आता सगळ्यांचा प्रश्न येईल की ताई
गुरुपद घेताना घरातल्या प्रत्येकाने वेगवेगळा नारळ ठेवायचा आहे का? जर तुम्ही घरच्या घरी गुरुपद घेणार असाल किंवा केंद्रात जाऊन गुरुपद घेणार असाल तर मी एकच सांगेन की तुम्हाला घरातल्या प्रत्येकाने वेगवेगळा नारळ घ्यायची गरज नाही आहे. समजा तुम्ही सहपरिवार आता केंद्रात चालले तर फक्त एक नारळ घ्या, एकच गुलाबाचं फूल घ्या आणि ते फक्त आणि खडी साखर आणि अगरबत्तीचा पुडा एक असावा 10,000 रुपयाचा. ते घेऊन जाऊन तुम्हाला तिथे स्वामींना तिथे ठेवायचं आहे. ते ठेवावं, ते एक विनंती झाली. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं बघा, केंद्रामध्ये ज्यावेळेस आपण ते गुरुपद घेतो त्यावेळेस ते पण तुम्हाला अशा प्रकारे तीर्थप्राशन करावं लागतं. पण केंद्रात कसं असतं, स्वामींच्या तिथे मूर्ती ताम्हनात ठेवलेली असते, सेवेकरी बसलेले असतात बाजूला, ते तुमच्याकडून सर्व काही करून घेतात. तिथे स्वामींच्या मूर्तीच्या वर काय करतात, स्वामींच्या मूर्तीच्या पायावरती 3 वेळेस पाणी आपल्याला अर्पण करायचं असतं आणि तेच पाणी आपल्या हातात देतात पहिला. आणि हा जो मंत्र मी तुम्हाला इथे सांगितला आहे, अकाल मृत्यू हरम सर्व व्याधी विनाशम, तो मंत्र म्हणून आपल्याला प्राशन करायला लावतात. आणि त्यानंतर मग आपल्याला काय करतात, हात जोडून तुम्हाला जे मी तुम्हाला गुरुपद घेताना जे बोलायचं आहे ते सांगितलं आहे, ते मला ते टीप करणार आहे मोठ्या अक्षरामध्ये, ते तुम्हाला हात जोडून तिथे बोलायला लावतात. आणि त्यानंतर मग तुम्ही स्वामींना मुजरा करून वगैरे तुम्ही घरी जाऊ शकता. अशी पद्धत केंद्रामध्ये असते. आणि पौर्णिमा तिथी आपली म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळपर्यंत गुरुपद घेणं आपल्या केंद्रामध्ये चालू असतं. जवळच्या तुम्ही जाऊन चौकशी करा, नक्कीच तुम्हाला माहिती कळेल की बा जवळच्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये गुरुपद देण्यासाठी चालू असतं त्या दिवशी. आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी घरी अशा पद्धतीने जरी गुरुपद घेतलं तरी सुद्धा चालेल. घरी पण याच पद्धतीने तुम्ही एका घरातल्या व्यक्तीने, घरातल्या कर्त्या पुरुषाने किंवा स्त्रीने जरी नारळ ठेवला तरी चालेल. बाकीच्यांनी फक्त काय करायचं, हात जोडून नमस्कार करावा, मुजरा करावा आणि ते तीर्थ फक्त तो मंत्र म्हणून प्राशन करावं. आणि जे म्हटलं आहे गुरुपद घेताना जे बोलायचं आहे ते तुम्हाला फक्त हात जोडून जरी म्हटलं तरी सुद्धा चालणार आहे. कारण की एका घरामध्ये प्रत्येकाने, आता 5-6 जण एका घरात आहेत तर 5-6 नारळ प्रत्येकाने घ्यायचं म्हणजे 5-6 नारळ होतात. त्यामुळे असं करू नये, एकच नारळ ठेवा कुटुंबातर्फे, चालेल, काही हरकत नाही. आता या दिवशी सेवा काय करायची, तर या दिवशी आवर्जून मी सांगेल की 11 माळीशी स्वामी समर्थनाचा जप झालाच पाहिजे. प्रत्येकाने घरामध्ये नक्कीच करावा. जप युनिटवर करा, माळ धरताना तर पण माळेवर करा, चालेल, नक्कीच करा. 11 वेळेस तारक मंत्र पठण करायचं आहे. श्री स्वामी चरित्रसारमती ग्रंथाचे 3 अध्याय या दिवसापासून वाचायला सुरुवात करायची आहे आपल्याला. आणि नक्कीच मी सांगेल की बा सेवा तुम्हाला सांगितलं की बा दत्त महाराजांचं तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं असेल या दिवशी तुम्ही करू शकता. खूप प्रभावी सेवा आहेत, नक्कीच करा. पण 11 माळीशी स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण असेल, तारक मंत्र पठण असेल आणि स्वामी चरित्र सारामती ग्रंथाचं जे काही 3 अध्याय असतं वाचनाचं ते पण तुम्ही या दिवशी करायचे आहेत. खूप प्रभावी सेवा आहे, नक्कीच करा. तर संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. तरी सुद्धा काही प्रश्न निर्माण होतील तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी 100% तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. आणि आवर्जून सांगते की ज्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी आपलं प्रवेशद्वार स्वच्छ असावं, प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या सर्व गोष्टी स्वच्छ असाव्या, उंबऱ्यावरती हळदीचं लेपन नक्कीच करा. आणि या दिवशी रांगोळी वगैरे असे सर्व काही आपल्याला व्यवस्थित घर स्वच्छ ठेवायचं, कारण की गुरुपौर्णिमा आपल्या घरात एक उत्सव साजरा होणार आहे म्हणून सांगते. आणि पौर्णिमा तिथी आहे, माता लक्ष्मी श्री विष्णूचं आगमन सुद्धा आपल्या घरामध्ये या दिवशी होत असतं म्हणून सांगते आहे. अशा प्रकारे व्हिडिओ तेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.